माझा सांगायचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुकामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासामधून तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहित आहे। आणि नेत्यांची वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाहीये। आम्हाला विरोध असा आहे की आयते कुणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये, कारण कसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो। पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय आहे ते देखील तुम्हाला मान्य नाही। एक कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे, मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाहीये। मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे। माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये आणि माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती कुठलाही कसं त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यासोबत सगळ्यांनी असावा। मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली झाली। 80 सालापासून आजपर्यंत या 2025 सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मजल मारलेली आहे। देशामध्ये 14 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास 80 ते 85 हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत। भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय। 2014 सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता, पण 2014 पासून आज 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एका वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल। त्या ठिकाणी एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता, त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत। त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये 2 अंकी संख्या गाठण्याचं कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या झालेला आहे। मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल, पक्षाचे जे उपक्रम असेल, घर चलो अभियान सारखं अभियान असेल, त्याचबरोबर सेवा पंधरवडा असेल, सेवा सप्ताह असेल, त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल, पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेला आहे। मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीने करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय? आपण पाहताय 2014 ची विधानसभा घ्या, 2019 ची विधानसभा घ्या, 2024 ची विधानसभा घ्या, प्रत्येक वेळेला आमच्या विधानसभेच्या आमदाराचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये 77,000 एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे, पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे, कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे। ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत, हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत, त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे। त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही, त्यासाठी हे आंदोलन आहे। आपल्या सगळ्याला माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे, पण आता सांगत सुटलेत हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत, हे जिल्हा परिषद आमचे आहेत, हे पंचायत समिती आमचे आहेत। हा कुठला नाही। जो कार्यकर्ता खस्ता खाल्ला, जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला, त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माळरानावर जाऊन, झोपडपट्टीत जाऊन, वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला, हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करतोय। मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व
आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांना सांगायचंय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही आहे, पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत, कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत, या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल. आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून, प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून, प्रत्येक नगरसेवकाकडून, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून, प्रत्येक पंचायत समितीकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये. आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी, अशा प्रकारचा प्रवेश द्यावा, एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि थांबतो. धन्यवाद.